असा घालून सन्मान करण्यात येत आहे। पुढच्या साईडला वा छत्रपती शिवाजी सिंहराजे भोसले या स्वागत करण्यात येत आहे। अतिशय सातत्य समाजासाठी तसेच साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ याला श्रीमंत छत्रपती शिवाजी सिंहराजे भोसले सातारा दौंडीचे लाडके आमदार आदरणीय शिवेंद्र सिंह भोसले यांचा अण्णाभाऊसाठी संयुक्त समारोह समितीच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे। कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष सन्माननीय अशोक बापू गायकवाड यांचे सातारा शहर जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। सन्माननीय अशोक बापू गायकवाड यांचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय या योजनांच्या बाबतीमध्ये कलेक्टर असतील, पालकमंत्री असतील, संबंधित सर्व यंत्रणेचे अधिकारी असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन एक मोठा मेळावा साताऱ्यामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न नियोजन चाललं आहे। आज अशोक बापू पण येत आहेत, बापूंनी पण त्या मेळाव्यामध्ये येऊन मार्गदर्शन करावं, कारण या योजना सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत।
आता माहिती मिळत नाही ही अडचण आहे. म्हणजे ज्यांना तर म्हणजे लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंत माहिती जात नाही आणि ते लाभापासून वंचित राहतात ही वस्तुस्थिती. त्याच्यामुळं एक मोठा मेळावा आपण घेतो आहे आणि त्यावेळेला सर्वांना त्या ठिकाणी आम्ही साताऱ्यामध्ये निमंत्रित करून जिल्ह्यातील नेते मंडळींना त्यांनी यावं, लाभार्थ्यांनी यावं आणि ज्या ज्या अडचणी आहेत त्या ठिकाणी आपण दूर करण्याचं काम करू. परत एकदा मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि सातारकरांच्या वतीनं, जावळीकरांच्या वतीनं मी त्यांना अभिवादन या निमित्तानं. बाबा आपलं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे, त्याच्या राजकीय षडयंत्र आहे काही वारंवार ऐकतो नाही. खरं म्हणजे आता आजचा हा ह्या ठिकाणचा विषय नाही आहे, पण फेसबुक अकाउंट जे आहे ते 10-11 महिन्यापूर्वी ते हॅक झालं आहे. ते सगळ्यांनी खरं म्हणजे अनफॉलो करावं म्हणून आम्ही त्यावेळेलाच पेपरला वगैरे आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियावर दिली होती. वेगळं अकाउंट नवीन काढलं आहे, त्याला सगळ्यांनी जॉईन व्हावं. आता हे सोशल मीडियावर हॅक होणं वगैरे ह्या गोष्टी सुरू असतात, त्याला फार काय आपण करू शकत नाही. पण आता ते बंद करण्यासाठी SP साहेब असतील, वरचे जे काही आहे त्यांना पण मी केले की बुवा ते ब्लॉक करावं. फेसबुकला पण आम्ही रिक्वेस्ट टाकली की बुवा हे ब्लॉक करा म्हणून. त्याच्यावर अश्लील फिल्म वगैरे टाकायचं आता ते ज्यांना हॅक केलं त्याचं सुरू आहे. पण सगळ्यांनीच त्या अकाउंटवरनं अनफॉलो व्हावं आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो सगळ्यांनी करावा म्हणजे लवकर ते बंद होईल. बाबा, उरमोडी पुनर्वसनाचं 70 ते 80% काम करणारे प्रांताधिकाऱ्यांचे अचानक ते अधिकार काढून घेतलेत. तसं आता वेणेखोलचा एक शेवटचाच विषय तिथला राहिलेला आहे आणि त्याचा पण विषय मिटल तसं काही हे नाही. माझं स्वतः वेणेखोलच्या पुनर्वसनाबद्दल पहिल्यापासून पाठपुरावा आहे. मसवडची जमीन जी आहे ती त्यांना मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांची पण हे होती आणि आम्ही सर्वांनी तो हे केला. आणि जरी अधिकार काढले असले प्रांतांकडनं तरी वाटप आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य पद्धतीनं होतील आणि माझं बारकाईनं या सगळ्याच्यावर लक्ष, त्यामुळे यात काही चुकीचे प्रकार होणार नाही. ते पुनवडी आणि केळघरच्या रस्त्यासंदर्भात शिवसेनेनं काहीतरी काल हे केलेलं आहे, आंदोलन करणार आहेत म्हटले. जर 2 दिवसात नाही काही झालं तर आंदोलन, आता आपण आंदोलन करायला कुणाला आपण अडवू शकत नाही. पण हे जी कामं मार्गी लागली आता काही पावसामुळे जरा थांबलीत. आज एवढा मोठा पूल पुनवडीचा जो आहे तो 5.5-6 कोटीचा पूल नदीवरचा होतो, म्हणजे एवढ्या वर्षात कधी झाला नाही. यापूर्वीसुद्धा शिवसेनेचे आमदार तिथं होते, हे अनेक वर्षापूर्वी. तरी शिवसेनेच्या त्यावेळच्या आमदारांना पण हे काय पूल बिल करता आला आणि आज कायमचा हे व्हावं म्हणून आज 5.5-6 कोटीचा पूल होतो आहे. थोडं काम काही याच्यामुळे अडचणीमुळे वेळेत पूर्ण झालं नाही. लवकरच हे पूर्ण होईल. आंदोलन करायचं तर ते करू शकतात, आपण काय तो हक्क त्यांचा काढून देऊ शकत नाही. पण हे काय राजकीय इलेक्शन जवळ यायला लागलेत म्हणून हे आंदोलन आहेत, बाकी यात काही अर्थ नाही. आणि ही लोकं काही स्वतःहून काही करत नाहीत, दुसऱ्यानं केलेलं कसं हे होतं आहे एवढंच दाखवायचं ह्या ठराविक लोकांचं जावळीतल्या हे काय फार तिकडं लक्ष द्यायची गरज. बाबा